मित्रो, आपण भारतामध्ये प्राचीन काळी शिक्षण व्यवस्था कशी होती त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि आता आपण स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये शिक्षण व्यवस्था कशी होती किंवा विशेषतः उच्च शिक्षण व्यवस्था कशी होती याचा थोडासा विचार करणार आहोत. त्यापैकी आपण राधाकृष्णन आयोगाने कोणत्या शिफारशी केल्या होत्या त्याचाही उहापोह पूर्वी केलेला आहे. आणि आता 1964-66 या कालावधीमध्ये कोठारी आयोग किंवा राष्ट्रीय शिक्षण आयोग या आयोगानं कोणत्या शिफारशी केल्या होत्या त्याचा विचार करणार आहोत. वास्तविक पाहता 1952 सालीमध्ये एक आयोग नेमला होता, मुदलियार आयोग. परंतु मुदलियार आयोग हा फक्त सेकंडरी एज्युकेशनसाठी नेमला असल्यामुळं आपण तो फारसा विचारात घेत नाही आणि आपण कोठारी आयोगाकडे येतो. कोठारी आयोगाने ज्या शिफारशी केल्या कारण त्या पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते अगदी विद्यापीठीय शिक्षणापर्यंत आणि संशोधनापर्यंत अशा सर्व स्तरावरच्या शिक्षणासाठीची व्यवस्था केलेली आहेत की ज्याला आपण असं म्हणूया की सर्वंकष आणि सर्वव्यापी असा हा आयोग होता. आजही एकूण आपलं जी शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्थेचा जर पाया जर आपण म्हटलं तर कोठारी आयोगच आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण तो आयोग सर्वव्यापी होता. त्याच्या अगोदर राधाकृष्ण आयोग होता परंतु केवळ तो विद्यापीठीय शिक्षणासाठी होता. मुदलियार आयोग होता तो फक्त माध्यमिक शिक्षणासाठी होता. कोठारी आयोग मात्र सर्वंकष असल्यामुळं आपण कोठारी आयोगच आपल्याच्या सध्याच्या सिस्टीमचा पाया म्हणायला काही हरकत नाही. या कोठारी आयोगाने कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत ते खरं म्हणजे कोठारी आयोगाने ज्या शिफारशी केल्या आहेत त्यासुद्धा आपण उच्च शिक्षणाचाच विचार करायला काही हरकत नाही. परंतु कोठारी कमिशनच्या शालेय शिक्षणासंबंधी ज्या शिफारशी आहेत त्याचाही आपण विचार का करतो या ठिकाणी. त्याचं कारण असं आहे की हा फार मोठा ड्रास्टिक चेंज कोठारी आयोगाने केला होता. म्हणजे पूर्वी जी शिक्षण व्यवस्था होती त्याच्यामध्ये 11वीपर्यंत माध्यमिक शिक्षण होतं आणि कॉलेजचं शिक्षण जे आहे ते 4 वर्षाचं होतं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ते 2 वर्षाचं होतं, अशी ती व्यवस्था होती. परंतु कोठारी आयोगाने पहिल्यांदा काय केलं की हा पॅटर्न बदलला आणि 10+2+3 म्हणजे 10वीपर्यंत माध्यमिक शिक्षण, 2 वर्ष हे व्यावसायिक त्याला आपण उच्च माध्यमिक शिक्षण खरं म्हणजे त्याला पण नंतर सांगतो मी तुम्हाला की हा वेगळा टप्पा होता आणि 3 वर्षाचं महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर पुढं 2 वर्ष समजा म्हणत असेल तर PGचा कोर्स असं साधारणपणे हे टप्पे केले आणि हा फार मोठा चेंज केला होता. आता हा जो 2चा जो टप्पा तयार केला होता तर कल्पना अशी होती त्यांची की 10वीपर्यंत मुलांनी शिकल्यानंतर माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर ह्या टप्प्यावर आता मुलांनी व्यावसायिक शिक्षण त्यांना दिलं जावं. बहुतांशी मुलांनी व्यावसायिक अभ्यासक्रम घ्यावेत आणि सगळ्यांनीच उच्च शिक्षण घेण्याऐवजी ज्यांची कुवत नाही म्हणा, ज्यांची परिस्थिती नाही म्हणा, ज्यांची वेगळ्या अर्थानं आवड नाही अशांनी व्यावसायिक कोर्स निवडावा आणि व्यावसायिक कोर्स केल्यानंतर आपल्या जीवनाला सुरुवात करावी अशी ती कल्पना किंवा उदरनिर्वाहासाठी जी काही व्यवस्था करायची असते, नोकरी मिळवायची असते असा प्रयत्न करावा अशी ती अपेक्षा होती. परंतु झालं काय या ठिकाणी की ही जी कल्पना होती, ही अपेक्षा होती ती पुढे काही ती फोल ठरली. शासनाने काय केलं +2 स्टेज फक्त तयार केली, परंतु ज्या प्रमाणात व्यावसायिक शिक्षणाची सोय करायला पाहिजे ती केली नाही. त्याचबरोबर आणखी एक घोटाळा असा झाला, मी शासनाचा नाही सर्व समाजाचाच हा घोटाळा आहे की सर्वांना असं वाटतं की व्यावसायिक शिक्षण घेण्याकडं आपला नेहमीच आपण दुर्लक्ष केलेलं आहे. कारण मला BA व्हायचं, मला MA व्हायचं, मला BSc व्हायचं, MSc व्हायचं आणि पुढं जायचं. म्हणजे जीवनाकांक्षा म्हणतो आपण ह्या खूप उंचावल्या लोकांच्या आणि त्यांना कुणाला असं वाटत नाही की आपण काहीतरी सुतारकाम करावं, लोहार काम करावं किंवा आणखी कुठला ITIचा कोर्स करावा किंवा अशा पद्धतीचा कोर्स करून जीवनात प्रवेश करावा असं काही फारसं कोणाला वाटत नाही. आणि त्यामुळं +2 स्टेज जे आहे त्या +2 स्टेजवर जी काही कोठारी कमिशनची अपेक्षा होती ती अपेक्षा काही पूर्ण झाली नाही. आपल्याला माहीत असेल कदाचित की MCVC हा जो कोर्स आहे म्हणजे ज्याला किमान कौशल्य आधारित शिक्षण हा जो कोर्स आपण तयार केला होता परंतु त्याला फारशी विद्यार्थ्यांनी काही प्रतिसाद दिला नाही आणि तो फार दुर्लक्षित राहिला. हा +2 स्टेजचा इतिहास आहे. आता हा जो +2 स्टेज जे आहे
ते असं कोठारी कमिशन सांगितलं की ही कुठं जोडली, ही शाळेला जोडली जावी. याचं कारण असं होतं शाळेला जर जोडली गेली तर मुलांच्यावर थोडंसं शिक्षकाचा संपर्क जास्त राहतो. सॉरी. आणि त्या निमित्तानं शाळांचंही शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि मुलांच्यावर थोडंसं नियंत्रण राहील अशी ती अपेक्षा होती. कारण ते जे वय आहे ते एकदम कॉलेजला जोडण्यापेक्षा माध्यमिक क्षेत्राला जोडावं अशी अपेक्षा होती. परंतु असं झालं नाही. हा जो टप्पा आहे हा शासनाने काय केलं की काही ठिकाणी शाळेला जोडला, काही ठिकाणी महाविद्यालयाला जोडला आणि काही ठिकाणी तर स्वतंत्रच 2 वर्षाचं कॉलेज सुरू केलं. म्हणजे जो मूळचा उद्देश होता कोठारी कमिशनचा तो यातनं काही सफल झाला नाही. नंतर महाविद्यालयीन शिक्षण 3 वर्षाचं असावं यात काही फारसा प्रॉब्लेम झाला नाही. महाविद्यालयीन शिक्षण मात्र आपण 3 वर्षाचा तो टप्पा ठेवला. आणखी एक मोठा बदल झाला कोणता, तर शालेय स्तरावर कार्यानुभव नावाचा विषय आला. म्हणजे पहा, त्यांनी 11वी-12वीला जे व्यावसायिक शिक्षण आणलं होतं त्याचा पाया त्यांनी याच स्टेजला घातला होता की त्या ठिकाणी कार्यानुभव म्हणजे वेगवेगळे कार्यानुभव होते. म्हणजे परस्तातलं बागकाम असेल, विद्युत उपकरणाची निगा आणि दुरुस्ती असेल, वैज्ञानिक साधनं तयार करणं असेल, अशा प्रकारचे जेणेकरून कौशल्य आधारित ज्याला आपण म्हणूया फार तर असे ते अभ्यासक्रम त्यांची ओळख व्हावी. अगदी तिथं काही मास्टरी जरी नाही झाली तरी ते कौशल्यांची ओळख व्हावी अशी ती अपेक्षा होती. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग असा होता की त्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्यामध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण व्हावी. जी आज आपल्याला आपण काय करतो की पांढरपेशी लोक असे निर्माण होतात की ज्यांना त्या सुतार कामाबद्दल, लोहार कामाबद्दल, गवंडी कामाबद्दल, शेती कामाबद्दल हे थोडंसं कमीपणा वाटतो. तर असं वाटू नये ही अपेक्षा होती. त्यासाठी घातलं होतं. म्हणजे +2 स्टेज जी पुढे दिली होती त्याची तयारी अगोदरच त्या कार्यानुभवातून केलेली होती. आणखी एक महत्त्वाचं त्यांनी केलं होतं की तोपर्यंत म्हणजे कोठारी कमिशन पूर्वीपर्यंत शाळेमध्ये शिक्षकाची नेमणूक जी करायची तर असं काय कुठलं विशेष क्वालिफिकेशन नव्हतं. म्हणजे काय ठीक आहे B.Ed होतं पण असं केलंच पाहिजे असं काही नव्हतं. सगळ्यांनी BA झालेले, कोणी BSc झालेले, कोणी SSc झालेले, कोणी मध्येच कोणते कॉलेज सोडले असे देखील शिक्षक होते. परंतु कोठारी कमिशनने पहिली अशी शिफारस केली की शालेय स्तरावरील सर्व शिक्षक हे प्रशिक्षितच असले पाहिजेत. आणि हा फार मोठा बदल झाला त्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीनं. शिक्षक शिक्षणासंबंधीच्या शिफारशी. आता या ठिकाणी शिक्षक मगाशी आपण पाहिलं की सर्व शिक्षक प्रशिक्षित असले पाहिजेत म्हणलं. त्याला हे संलग्नित भाग आहे पहा की ह्यासाठी शासनाने काय केलं तर त्या तत्कालीन ह्याच्यामध्ये जे शाळेत शिक्षक काम करत होते, जे अनट्रेंड होते, अप्रशिक्षित होते, त्यांना शासनाच्या खर्चानं B.Ed केलं. म्हणजे त्याचा पगारही चालू होता आणि तरी देखील त्याला त्याचं B.Ed चालू होतं. अशा पद्धतीने काही लोकांनी केलं. त्याचबरोबर काही लोकांना जे लोक अनट्रेंड होते म्हणजे जे ग्रॅज्युएट आमच्यासारखे विद्यार्थी होते, आम्ही स्टायपेंड घेऊन आम्ही शिकलो, B.Ed झालो. म्हणजे ही व्यवस्था सगळी झाली कारण शिक्षणाला फार मोठं महत्त्व कोठारी कमिशनने पहिल्यांदा दिलं. प्रत्येक विद्यापीठात शिक्षण विभाग असावा. म्हणजे टीचर एज्युकेशन किंवा ज्याला आपण म्हणतो एज्युकेशन डिपार्टमेंट जे आहे ते प्रत्येक विद्यापीठात असलं पाहिजे अशी अपेक्षा केली. त्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणी जर असेल तर केवळ B.Edसाठीच नव्हे तर महाविद्यालयीन शिक्षक जे आहेत किंवा विशेषतः विद्यापीठामध्ये शिक्षक काम करतात त्यांच्याही अध्यापनाचा दर्जा उंचावावा, त्याची जबाबदारी त्या शिक्षण विभागाने घ्यावी अशी ती अपेक्षा होती. आजही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ही कल्पना पुन्हा नव्यानं मांडलेली आहे. नंतर प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये विस्तार सेवा केंद्र असावं. म्हणजे प्रत्येक B.Ed कॉलेज असेल त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 51 B.Ed कॉलेज होती महाराष्ट्रामध्ये. पण आपण 50 कॉलेजमध्ये काही विस्तार सेवा केंद्र काही निर्माण झाली नाहीत. परंतु शासनानं असं ठरवलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक B.Ed कॉलेजला हे विस्तार सेवा केंद्र ठेवलं. या विस्तार सेवा केंद्राचं काम काय असायचं, जर जे शाळेत शिक्षक काम करतात म्हणजे माध्यमिक शिक्षक विशेषतः ते ट्रेंडही आहेत म्हणजे ते B.Ed झालेले आहेत किंवा D.Ed झालेले असतील तरी देखील जे मधून अजून नवीन प्रवाह येत असतात, नवीन संकल्पना येत असतात त्यांचं प्रशिक्षण ज्याला शॉर्ट टर्म ट्रेनिंग म्हणतो आपण
अल्पमुदतीची जी प्रशिक्षण आहेत, ह्या प्रशिक्षणाची सोय या विस्तार सेवा केंद्रामधून करावी अशी अपेक्षा होती. थोडक्यात अशीच अपेक्षा होती की एखाद्या शाळेला सुद्धा कायचं वाटलं की आमच्या शाळेचा निकाल लागत नाही नीट चांगला, आम्ही खूप प्रयत्न करतो आहे, तर त्या शाळेनं त्या विस्तार सेवा केंद्रामध्ये जावं आणि त्या ठिकाणी त्याची अडचण सांगावी आणि त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना मार्गदर्शन करावं अशी ती अपेक्षा होती. म्हणजे शाळा आणि बी.एड कॉलेज यांच्यातला संपर्क साधण्याचा हा फार मोठा दुवा होता. आणि याच्या आधारानं आपल्याकडं सोलापूरमध्ये दयानंद कॉलेजला असं विस्तार सेवा केंद्र होतं. कोल्हापूरला ताराराणी विद्यापीठामध्ये ताराराणी जे काही कॉलेज म्हणजे SMTT ज्याला म्हणतो आपण, त्या बी.एड कॉलेजमध्ये विस्तार सेवा केंद्र होतं. पुण्याला टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये विस्तार सेवा केंद्र होतं. असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक विस्तार सेवा केंद्र होतं. तसंच प्रत्येक राज्यात बहुव्यापी शिक्षण महाविद्यालयाची स्थापना करावी. आता हे बहुव्यापी म्हणजे काय, त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉलेज असं म्हणतात. तर असं बी.एड कॉलेज की ज्या बी.एड कॉलेजमध्ये प्री प्रायमरीचे ट्रेनिंग चालेल, त्या ठिकाणी D.एड कॉलेजही असेल, त्या ठिकाणी B.एड कॉलेजही असेल आणि त्याच कॉलेजमध्ये M.एडही असेल. म्हणजे M.एडचा एक कोर्स, B.एडचा कोर्स, D.एडचा कोर्स आणि प्री प्रायमरीचा कोर्स असं एकच छताखाली म्हणून आपण एकाच व्यवस्थेखाली असावा अशा कॉलेजला त्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉलेज किंवा ज्याला बहुव्यापी शिक्षण महाविद्यालय असं असावं अशी अपेक्षा केली होती. आणि अशी काही महाविद्यालय त्या काळात सुरू झाली. अगदी उदाहरण द्यायचं असेल तर तुम्हाला पुण्याला आदर्श शिक्षण महाविद्यालय जे आहे ती याच याच्यातून भूमिकेतून स्थापन झालं होतं. मुंबईला चेंबूरचं जे कॉलेज B.एड कॉलेज हे अशाच पद्धतीनं स्थापन झालं होतं. नंतर प्रत्येक राज्यात शिक्षक प्रशिक्षण मंडळ असावं. म्हणजे आता जी आपल्याला NCT नावाची संस्था आपल्याला ऐकून असेल नाव, तर NCT काय करते, तर भारतातल्या शिक्षणाचा दर्जा उंच व्हावा ही त्यांची अपेक्षा असते, त्यांचं काम असतं. मग त्यासाठी त्यांचे अभ्यासक्रम तयार करणं, त्या शिक्षणाची पात्रता ठरवणं, एखादं कॉलेज नवीन काढायचं असेल तर ते कसं असावं त्याच्यासाठी जे काही नियम तयार करणं, ही सगळी गोष्ट त्यांची मान्यता त्यांना देणं, हे सगळं काम NCT करत असते. तर ही NCT पूर्वी ही जी काही NCERT आहे तिचा एक भाग होता, ज्याला सेल म्हणतो आपण, असं भाग होता. तर तसंच मग तशीच व्यवस्था स्टेट लेवलला असावी, म्हणजे जी केंद्रात व्यवस्था होती तशी स्टेट लेवलला असावी अशी एक अपेक्षा त्यांनी ठेवली होती. आणि अशा प्रकारची संस्था महाराष्ट्रात देखील स्थापन झाली होती. म्हणजे जर राज्यातही झाली असेल पण महाराष्ट्रातही झाली होती. त्याला SBTA असं म्हणतात, स्टेट बोर्ड ऑफ टीचर एज्युकेशन. पण ह्या बोर्डाने काही फार मोठं अगदी भरीव काम केलेलं काही फारसं दिसत नाही, परंतु ही संस्था होती. आपल्याकडे जी पुण्याची SCERT जी आहे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ टीचर रिसर्च अँड ट्रेनिंग, ही जी आहे त्यामध्येच हे SBTA हे शिक्षण संस्था आहे. नंतर B.एड कोर्स हा 2 वर्षाचा असावा अशी अपेक्षा केली. म्हणजे आत्तापर्यंत 1 वर्षाचा कोर्स होता आणि तो 2 वर्ष असावा अशी त्यांनी अपेक्षा केली होती, परंतु ते काही झालं नाही. ते अगदी आता 2014 वर्मा कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर हे पुन्हा आपण केलं आणि आता 2 वर्षाचा B.एड कोर्स सुरू झालेला आहे. तसंच B.एड विद्यार्थ्यांना विद्यावेतन द्यावं ही त्यांनी दिली, म्हणजे त्याला स्टायपेंड म्हणतो आपण. म्हणजे जे एखादा मुलगा आहे त्याला B.एड करायचं आहे, तर B.एड त्या करणाऱ्या मुलाला तर त्याला विद्यावेतन म्हणजे या ठिकाणी स्टायपेंड दिली जायची. म्हणजे मी किंवा माझ्या पिढीतले लोक जे आहेत ज्यांनी B.एड केलेलं आहे, म्हणजे 75पर्यंत ही सगळी व्यवस्था होती, 75-76पर्यंत, की त्याला दरवर्षी ₹750 मिळायचे स्टायपेंड म्हणून. म्हणजे त्या काळात साधारणपणे महिन्याला खर्च एक ₹100 यायचा मुलांना, तर त्यापैकी ₹750 साधारणपणे ह्याच्यातून मिळायची. याची जी व्यवस्था आहे ही कोठारेच्या शिफारशीमधून झाली होती. आता विद्यापीठी शिक्षणासंदर्भात त्यांनी काय केले होते पहा, तर UGCने विद्यापीठांचा दर्जा उंचावण्यासाठी भरघोस आर्थिक सहाय्य करावं. मग आता कारण UGCचं नावच असं पाहिजे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन किंवा विद्यापीठ अनुदान आयोग. म्हणजे तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचे अनुदानं द्यायचे, कुणाला, महाविद्यालयाला आणि विद्यापीठांना. आणि त्याप्रमाणे ही त्यांनी द्यावी तशी अपेक्षा ठेवली आणि आजही ती व्यवस्था आपल्याकडं आहे. ही जी व्यवस्था ह्या UGCच्या ह्याच्यामध्ये कशासाठी विद्यापीठ ग्रँट कमिशन देतं, म्हणजे महाविद्यालयाला काही रिसर्च प्रोजेक्ट तुम्ही घेतले असतील तरी देतं, हॉस्टेल्स बांधण्यासाठी देतं,
जर तुमच्या ठिकाणी काही ठिकाणी तर जुनियर कॉलेज असतील तर त्या जुनियर कॉलेजला याला रिनोव्हेशन म्हणतो आपण, रिनोव्हेशनसाठी सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर तिथले प्राध्यापक असतील तर त्या प्राध्यापकांना जर काय पुढं शिकायचं असेल, MPhil करायचं असेल, PhD करायचं असेल, त्याच्यासाठी ग्रँट येतं. म्हणजे ज्याला फेलोशिप म्हणतो आपण, फेलोशिपही देतं. रिसर्च प्रोजेक्टसाठी ग्रँट येतं. हे सगळी व्यवस्था जी आहे याचा मूळ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आढळतं की कोठारी कमिशन जे शिफारशी आहे त्या शिफारशीनुसार हे सगळं होत आलेलं आहे. विद्यापीठ व महाविद्यालय यातील परस्पर संबंध दृढ असावेत. म्हणजे समजा सोलापूर विद्यापीठ आहे, त्याच्यामध्ये समजा काय 35-40 कॉलेज पूर्वी होते, आता जवळ 100 कॉलेज झालेले आहेत. ह्या कॉलेजचा संपर्क एकमेकांशी असला पाहिजे. विद्यापीठातले जे काही प्राध्यापक आहेत तर त्यांच्या ज्ञानाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे ही त्या साधारणपणे अपेक्षा होती आणि त्या दृष्टीनं आपण बऱ्यापैकी काम केलेलं आहे. नंतर महाविद्यालयांचे वर्गीकरण करून उच्च दर्जा प्राप्त महाविद्यालये स्वायत्त व्हावीत. म्हणजे महाविद्यालयाच्या दर्जानुसार वर्गीकरण करावं अशी अपेक्षा होती. त्यासाठी एखादी यंत्रणा उभी करावी. ती यंत्रणा फार उशिरा होईना पण आपल्याला सुरू झाली, ज्याला पण कदाचित आपल्याला माहीत आहे की NAAC नावाची जी संस्था आहे ती स्थापन झालेली आहे आणि त्या NAAC नावाची संस्था आता सगळ्या महाविद्यालयांचं गुणवत्तेनुसार वर्गीकरण करत असते. आता हे जे वर्गीकरण करते त्यामध्ये जे A+ आहेत, ज्यांचं दर्जा A आहे, A+ आहे, अशा महाविद्यालयांना स्वायत्ता द्यावी असं आत्ताही सरकारने ठरवलेलं आहे आणि आता त्याची सुरुवात झाली. फार उशिरा झाली परंतु झाली आता सुरुवात. आणि आपल्या अगदी बऱ्याच महाविद्यालयांनी, म्हणजे पुण्याचं फर्ग्युसन महाविद्यालय असेल, सोलापुरात मग विद्यापीठाच्या अंतर्गत पंढरपूरचं महाविद्यालय असेल, माझ्या माहितीप्रमाणे वालचंद कॉलेजने देखील प्रस्ताव दिले, त्यांनाही मान्यता मिळालेली आहे. संगमेश्वरनं प्रस्ताव केलेला आहे. अशा महाविद्यालयाची त्यांचा A ग्रेड मिळाली आहे सातत्यानं, तर त्यांना स्वायत्त द्यावी अशी ती अपेक्षा होती. नंतर विद्यापीठात 50% विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी. म्हणजे विद्यापीठात जे विद्यार्थी शिकायला येतात त्या विद्यार्थ्यांना म्हणजे राहण्याची व्यवस्था की 50% किमान 50% विद्यार्थ्यांना तरी राहण्याची व्यवस्था केली जावी अशी अपेक्षा होती. तर त्याचबरोबर त्या ठिकाणी केवळ हॉस्टेलचीच व्यवस्था नाही, म्हणजे हॉस्टेलची व्यवस्था करायचीच आहे, परंतु विद्यापीठामध्ये काउन्सिलर, ज्याला समुपदेशक, तसंच माहिती आणि रोजगार केंद्राची स्थापना करावी, त्याला प्लेसमेंट सेल म्हणतो आपण. तर समुपदेशक असं काही नेमलेलं काही फारसं काही झालं नाही, परंतु माहिती आणि रोजगार केंद्र विद्यापीठामध्ये काही सुरू केली होती. म्हणजे शिवाजी विद्यापीठात होतं, सोलापूर विद्यापीठाने आता सुरू केलं असेल कदाचित, परंतु जुन्या विद्यापीठामध्ये अशा प्रकारचे रोजगार फार त्यांनी काही कार्य केलं असं नाही, परंतु आहेत अशा प्रकारची आपण केंद्र स्थापन केली. म्हणजे ही कमिशन जी शिफारशी होत्या त्याप्रमाणे व्यवस्था निर्माण झाली होती. या ठिकाणी त्यामुळं काय होतं, हे काउन्सिलरची काही गरज होती. तर हा जो विद्यार्थी येतो कॉलेजमध्ये त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. ग्रामीण भागातला मुलगा आलेला शहरात, तो त्याला स्वतःला परकेपण वाटायला लागतं, एक प्रकारचा न्यूनगंड वाटायला लागतो, इंग्रजीची भीती वाटत असते, नागरीकरणाची भीती वाटत असते, ती दूर व्हावी. आणि म्हणून अशा पद्धतीचं ते जो वयोगट असतो त्या वयोगटातले आणखी काही प्रॉब्लेम्स असतात सायकोलॉजिकल, तर हे सोडवण्यासाठी म्हणून असा काउन्सिलर असावा अशी अपेक्षा केलेली आहे. आणि आज NAACनं देखील ही अपेक्षा केलेली आहे. NAAC देखील आता केवळ विद्यापीठातच नव्हे तर महाविद्यालयामध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था असावी अशी ती अपेक्षा त्यांनी केलेली आहे. आता या ठिकाणी केवळ म्हणजे महाविद्यालयामध्ये म्हणजे विद्यापीठातच नव्हे तर महाविद्यालयातही व्यवस्था करावी अशी अपेक्षा केली आहे. तसंच त्यांनी जसं या ठिकाणी म्हणलं की 50% विद्यार्थ्यांनी हॉस्टेलची व्यवस्था करावी विद्यापीठात म्हणलं आहे, परंतु महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हणलं आहे की 500पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असू नये आणि 1000पेक्षा जास्त असू नये. 500पेक्षा कमी का असू नये, तर फारच लहान जर महाविद्यालय झालं तर ते महाविद्यालय आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही आणि त्यामुळं फिजिकल डायरेक्टर असेल म्हणा किंवा जे खेळाची व्यवस्था असेल म्हणा तर ती पुरवू शकत नाही. विज्ञानाच्या प्रयोगशाळा असत नाही, लायब्ररी मोठी असू शकत नाही, संगणक कक्ष असू शकत नाही आणि मग त्याला कारण ते परवडतच नाही ते महाविद्यालयाला. आणि म्हणून मग फार लहान महाविद्यालय असू नये आणि फार मोठे असू नये, 1000पैकी जास्तही फारच असू नये. त्याचं कारण असं की फार मोठं झालं की मग विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातला संपर्क कमी होतो, तो एक प्रकारचा कारखाना होतो आणि त्यामुळं काही संबंध राहत नाही त्या
ह्याच्यामध्ये विद्यार्थी शिक्षकामध्ये, आणि म्हणून तेही असू नये असं म्हणलं. जसं त्यांनी याचं म्हणलं होतं पहा की विद्यापीठामध्ये जसं म्हणलं होतं की 50% विद्यार्थी, तसं त्यांनी महाविद्यालयामध्ये देखील असं म्हणलं होतं की महाविद्यालयाची जी विद्यार्थी संख्या असेल त्यातल्या 25% विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी, म्हणजे हॉस्टेलची व्यवस्था त्यांच्यासाठी केली जावी असं म्हणलं होतं पहा. नंतर आणखी एक फार मोठी महत्त्वाची शिफारस आहे, ती म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेशिवाय कुठलेही विद्यापीठ नवीन सुरू करू नये, ही एक सूचना होती. आणि त्याचबरोबर अशी एक व्यवस्था होती की विद्यापीठाला फक्त 30 महाविद्यालये संलग्न असावीत. म्हणजे सोलापूर विद्यापीठ जेव्हा स्थापन झालं तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे फक्त 35च महाविद्यालये संलग्नित होती. आता तिथेही 100-125 झालेली आहेत. पण पुण्यामध्ये, मी मुंबईला तर माझ्या माहितीप्रमाणे 750 महाविद्यालये आहेत. नागपूरची अवस्था तशीच आहे, पुण्याची अवस्था तशीच आहे. तर ही काही चांगली व्यवस्था नाही. तर विद्यापीठे लहान विद्यापीठे पाहिजेत. कारण फार मोठी विद्यापीठे झाली की त्यांचा कारभार काही होत नाही. आणि केवळ आता मग सगळे विद्यापीठाचा आपण ओरड ऐकतो की विद्यापीठ म्हणजे केवळ परीक्षा घेणारी केंद्र झालेली आहेत, अशी ती व्यवस्था होते. मग फार मोठ्या संख्येनं महाविद्यालय जर संलग्न असतील तर मात्र त्या विद्यापीठांचा कारभार खूप बोजड व्हायला लागतो. हे आता आपल्याला सध्या दिसून आलेलं आहे. म्हणजे कोठारी कमिशनची ती तत्कालीन शिफारस किती महत्त्वाची होती त्यात आपल्याला लक्षात येतं. नंतर कोठारी कमिशनने संशोधनासंदर्भात काही शिफारशी केल्या आहेत. त्यांनी असं म्हणले की प्रत्येक शिक्षक हा संशोधक असावा. म्हणजे बऱ्याच वेळा शिक्षण असं वाटतं की आमचं काम काही, मी जर MA झालेलं आहे की मी आता त्या काळामध्ये MA सेकंड क्लास किंवा MSc सेकंड क्लास झाला की तो शिक्षक होत असे, प्राध्यापक होत असे, आणि माझं काम शिकवायचं आहे, माझा रिसर्चचा काय संबंध आहे, अशी साधारणपणे अपेक्षा त्या काळात अशी शिक्षणाची असायची. तर ती अपेक्षा आता बंद केली आणि त्यांनी सांगितलं की नाही, प्रत्येक शिक्षक हा रिसर्चर असलाच पाहिजे, त्यांनी संशोधन केलंच पाहिजे. आणि म्हणून मग समजा प्रत्येकाने PhDच केलं पाहिजे असं नाही. तर तुम्ही PhD केली तर आनंद आहे, त्यासाठी विद्यापीठानं UGC तुम्हाला ग्रँट देईल. त्याचबरोबर जर तुम्ही PhD नसाल, PhD करायचं नसेल, MPhil आहे किंवा साधे छोटे रिसर्च प्रोजेक्ट जर घेतले त्यासाठी देखील विद्यापीठ अनुदान आयोगाकडून त्यांना ग्रँट मिळेल. पण त्यांनी संशोधन मात्र केलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवली. एवढंच नाही की शिक्षकाची नेमणूक करताना, म्हणजे महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठात नेमणूक करताना की त्याची आपण म्हणतो की हा टीचर चांगला आहे म्हणजे काय, तर त्याने असं म्हणलं की त्याच्यामध्ये त्याने किती संशोधन केलेलं आहे आणि कोणत्या गुणवत्तेचं लायकीचं संशोधन केलेलं आहे हे विचारात घेतलं जावं आणि त्याची गुणवत्ता त्याच्यावर ठरावी. तसंच UGC आणि CSIR ह्या ज्या 2 संस्था आहेत, म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग जे आहे, आता ह्या ज्या संस्था आहेत यांनी आपल्या प्रयोगशाळा उभाराव्यात. म्हणजे विज्ञानाच्या प्रयोगशाळा उभाराव्यात, तसेच सामाजिक शास्त्रांच्या प्रयोगशाळा. याच्यामध्ये जशी आपली TISS ही संस्था आहे, म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी असेल, अशा प्रकारच्या संशोधन संस्था आहेत, किंवा गोखले अर्थशास्त्र संस्था असेल, अशा प्रकारच्या संस्था स्थापन कराव्यात अशी ती अपेक्षा होती. म्हणजे विद्यापीठाच्या पेक्षा हे वेगळे आहेत, लक्षात घ्या. त्यांना विद्यापीठाचा दर्जा आहे, म्हणजे विद्यापीठापेक्षा वेगळे आहेत, पण अशा संस्था स्थापन कराव्यात अशी या ठिकाणी अपेक्षा होती. ह्याचं कारणसुद्धा असं होतं की संशोधन वाढावं देशामध्ये, हा त्यातला हेतू होता. नंतर राष्ट्रीय विज्ञान प्रबोधिनी स्थापन करावी अशी एक अपेक्षा होती. तशी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी जशी आहे तशाच प्रकारची बेंगलोरला सायन्स इन्स्टिट्यूट स्थापन झालेले आहेत. आणि एवढंच नाही, आता राज्यामध्ये सुद्धा आपल्याकडं असे सायन्स इन्स्टिट्यूट वगैरे असे तयार झालेले आहेत. तर ह्या अशा कोठारी कमिशननी शिफारशी केलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या घटकावर साधारणपणे कसे प्रश्न विचारले जातील, म्हणजे विशेषतः मी म्हणलं तुम्ही राधाकृष्णन आयोग असेल, कोठारी कमिशन असेल, ह्या 2 कमिशनचा जर विचार केला तर आपला प्रश्न असा विचारला जाईल, पहा अमुक ही शिफारस आहे, ती अमुक आयोगाने केलेली आहे असंही विचारलं जाईल. किंवा उदाहरणार्थ की PhD करण्यासाठी किमान 2 वर्षाचा कालावधी असावा, ही शिफारस अमुक आयोगाने केलेली आहे. किंवा उलट असं की राधाकृष्णन आयोगानं PhDसाठी किमान इतक्या वर्षाचा कालावधी निश्चित केलेला आहे आणि मग खाली ती वर्ष दिली जातील. किंवा 10+2+3 हा जो पॅटर्न आहे हा अमुक ह्या कमिशननं दिलेला आहे. किंवा प्रत्येक शिक्षक हा संशोधक असावा,
ही अपेक्षा टिंब ह्या कमिशनने केली. अशा प्रकारे ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी अनुषंगानं प्रश्न विचारले जातील. ते प्रश्न काही नमुना प्रश्न म्हणून मी पुढे काही प्रश्न दिलेले आहेत पहा. अगदी सगळ्या 10व्या हा जो काही 10वा घटक आहे त्या घटकावर सगळे प्रश्न आहेत. म्हणजे वैदिक काळात ज्या स्त्रिया अविवाहित राहून आजन्म शिक्षण घेत त्यांना टिंब म्हणत असतात. या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. वैदिक काळात शिक्षण सत्र हे टिंब महिन्याचे असे 3, 4, 5, 6 वगैरे हे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येऊ शकतील पहा. बौद्ध शिक्षणाचा हेतू हा टिंब हा होता. टिंब या विद्यापीठात विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर काम करून पैसे देण्याचे वचन घेतले जाई. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी नंतर खालीलपैकी कोणते विधान मुक्त विद्यापीठाला लागू पडत नाही. तर आपण 4 पर्याय त्याला दिलेले आहेत. हे सर्व ह्या आत्ता जे मी प्रश्न विचारले ते आत्तापर्यंतचे जेवढे आपण लेक्चर्स झालेले आहेत त्या सगळ्या लेक्चरच्या आधाराने हे सगळे प्रश्न म्हणजे थोडक्यात 10वं जे युनिट आहे त्या 10व्या युनिटवर हे सगळे प्रश्न एक नमुना प्रश्न म्हणून दिलेले आहेत. अशा प्रकारे हे फार मोठे युनिट आहे आणि याच्यात आपल्या पुस्तकामध्ये आपण जो 60, 70, 75 प्रश्न आपण दिले आहेत नमुना प्रश्न. पण पुन्हा मी सांगेन की फक्त ते नमुना म्हणूनच बघा. यातला प्रश्न परीक्षा येईल असं समजू नका किंवा तेच पाठ करत बसायचं असं नाही. त्यापेक्षा ते प्रकरणच तुम्ही बारकाईने सगळं वाचलं पाहिजे आणि तरच तुम्हाला त्या परीक्षेला जाता येईल. किंवा मी एवढे प्रश्न पाठ केले आणि त्याची उत्तर लिहिली असं नाही. हे केवळ आपल्याला नमुना म्हणून आपल्यासमोर प्रश्न आपण ठेवलेले आहेत. तर ह्या सगळ्या घटकाचा अभ्यास मी म्हणलं तुम्हाला हा जो घटक आहे हा सगळा माहितीपर घटक आहे. आणि म्हणून म्हणजे या ठिकाणी कुठल्याही फार मला हे समजतच नाही, फार अवघडच आहे, म्हणजे आकलना पलीकडे आहे असं काहीच नाही. फक्त इन्फॉर्मेशन आहे, भरपूर इन्फॉर्मेशन आहे. आणि म्हणून आपण पुस्तकातला हा घटक अत्यंत बारकाईने वाचा आणि हा जर तुम्ही असा वाचाल अशी मी अपेक्षा करतो. कारण असे जे आणि तुम्ही या परीक्षेला अत्यंत समर्थपणे सामोरे जाल असं मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.